मी माझी ओळख करून देतो. माझं नाव डॉक्टर P.G. पोळ. मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. 4 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झालो आणि आता MKCL बरोबर मी काम करतोय. मित्रांनो, आज आपण फ्युएल्स म्हणजे इंधन या विषयावरती थोडी चर्चा करणार आहोत. तुम्हाला इंधन हा विषय माहिती आहेच. इंधन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग झालेला आहे. इट हॅज बिकम अन इनसेपरेबल पार्ट ऑफ आवर लाईफ. आपण व्यवहारात वेगवेगळ्या प्रकारची इंधनं वापरतो. तुम्हाला पण ती माहिती आहेत. उदाहरणार्थ स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल, पेट्रोल वगैरे. कशाला फ्युएल म्हणतात? फ्युएलची नक्की व्याख्या काय करता येईल आपल्याला व्याख्या? इन अ व्हेरी ब्रॉड सेन्स, एनिथिंग विच कॅन बी मेड ए कॉन्सन्ट्रेटेड सोर्स ऑफ हीट एनर्जी कॅन बी कॉल्ड ए फ्युएल. कुठल्याही पदार्थाचा उष्णता आणि उष्णतेची ऊर्जा हा स्रोत म्हणून जर आपल्याला तयार करता आला तर त्या पदार्थाला आपण इंधन असं म्हणू शकू. कोक, कोल, पेट्रोलियम, these are called conventional fuels, while atomic energy, solar energy, electricity, they are called non-conventional fuels. हे फ्युएल्सचे 2 भाग आपल्याला करता येतील. एक पारंपरिक आणि अपारंपरिक. पारंपरिक मध्ये कोक, कोल, पेट्रोलियम यासारखे पदार्थ मोडतील. तर अपारंपरिक मध्ये ॲटॉमिक एनर्जी, सोलर एनर्जी, वीज याचा समावेश होईल. कन्व्हेन्शनल फ्युएल्स म्हणजे पारंपरिक इंधनं जी आहेत ती नैसर्गिकरित्या सापडतात किंवा नैसर्गिकरित्या तयार केली जातात. दे हॅव ए नॅचरल ओरिजिन. वेन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डाय, सजीव जेव्हा मरतात त्यावेळेला मिलियन्स ऑफ इयर्स गेल्यानंतर त्यांच्या मृत शरीरावरून, मृत सांगाड्यांवरून काही पदार्थ तयार होतात आणि त्याचं रूपांतर पुढे मग कोल, ऑइल, लाकूड अशा इंधनांमध्ये होतं की ज्याला फॉसिल फ्युएल्स असं नाव आहे. आता कुठलंही इंधन घेतलं तर त्याच्या स्वतःचे काहीतरी गुणधर्म असतात. पण इंधनांकडनं आपण काय गुणधर्मांची अपेक्षा करावी? व्हॉट आर द क्वालिटीज दॅट अन आयडियल फ्युएल शुड हॅव? ह्या प्रॉपर्टीज, हे गुणधर्म असे सांगता येतील. एक, इट शुड हॅव ए हाय कॅलॉरिफिक व्हॅल्यू. आता कॅलॉरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय याची चर्चा आपण थोड्या वेळाने करू. नंबर 2, इट शुड हॅव ए लो इग्निशन टेम्परेचर. ज्वलन बिंदू हा त्याचा कमी असला पाहिजे. नंबर 3, इट शुड हॅव ए मॉडरेट वेलॉसिटी ऑफ कंबशन. नंबर 4, इट शुड बी चीप, easily available and easy to store and transport. Number 5, it should not produce smoke, obnoxious odor or any harmful products. Number 6, its combustion should be controllable. ज्वलन बिंदू लहान असला पाहिजे किंवा कमी असला पाहिजे. ज्वलनाचा वेग हा सुद्धा आपल्याला नियंत्रित करता येईल असा पाहिजे. ते स्वस्त पाहिजे, ते साठवता आलं पाहिजे, त्याची वाहतूक करता आली पाहिजे. त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा धूर येता कामा नये, घाणेरडा वास येता कामा नये किंवा कुठलेही त्रासदायक असे पदार्थ त्याच्यापासून तयार होता कामा नयेत. आणि त्याचं ज्वलन होत असताना आपल्याला त्याचा वेग हा नियंत्रित करता आला पाहिजे. ही आणखीन एक कंडिशन आहे. आता कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल. द वर्ड कॅलोरिफिक व्हॅल्यू मीन्स द अमाउंट ऑफ हीट लिबरेटेड बाय कम्प्लीट बर्निंग, त्यालाच कंबशन असं म्हणतात, ऑर कंबशन ऑफ ए गिवन मास ऑफ फ्युएल.
हे कसं एक्सप्रेस करतात याची सांगण्याची काही पद्धत आहे. इट इज जनरली एक्सप्रेस्ड एज जूल्स पर केजी, किलोग्रॅम्स, याला एसआय युनिट्स म्हणतात, और कॅलरीज पर ग्रॅम याला सीजीएस युनिट्स असं म्हणतात. फॉर गेशियस फ्युएल्स इट इज एक्सप्रेस्ड एज किलो कॅलरीज पर क्युबिक मीटर. Naturally, if the heat produced is more, the calorific value of the fuel is also more. आता या इंधनांचं काही वर्गीकरण करता येईल का आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे हो, करता येईल. Fuels can be classified in different ways. This classification is arbitrary. म्हणजे हे असं काही फार कुठला नियम केलाय आणि त्याच्या अनुषंगाने ते क्लासिफिकेशन केलंय असा भाग नाही. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे या इंधनांचं वर्गीकरण करू शकतात. वन वे फ्युएल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. फ्युएल्सचे मुख्यतः दोन भाग करतायत. एकाला म्हणतात नॅचरल फ्युएल्स आणि दुसऱ्याला म्हणतात डिराइव्ड फ्युएल्स. यालाच काही लोक प्रायमरी फ्युएल्स आणि सेकंडरी फ्युएल्स असं म्हणतात. डिराइव्ड फ्युएल्स याचा अर्थ च्या पासून बनवलेले, म्हणजे नैसर्गिक फ्युएल्स पासून ही डिराइव्ड फ्युएल्स बनवलेली असतात. ती नॅचरल नाहीत, नैसर्गिक नाहीत. आता प्रत्येक फ्युएलचे म्हणजे नॅचरल ॲज वेल ॲज डिराइव्ड फ्युएलचे पुन्हा तीन भाग करता येतील: सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मग नॅचरल सॉलिड फ्युएल्सची काही उदाहरणं सांगता येतील का? तर सांगता येतील. आपण वापरतो व्यवहारात. दगडी कोळसा, लाकूड ही नैसर्गिक घन इंधनं आहेत. क्रूड ऑइल हे नैसर्गिक लिक्विड इंधन आहे, द्रवरूप इंधन आहे. आणि नॅचरल गॅस किंवा एलपीजी, हल्ली आपण घरात वापरतो एलपीजी, किंवा रिक्षांमध्ये हल्ली सीएनजी घालतात, हे सगळे नैसर्गिक वायुरूप अशी इंधनं आहेत. आता सेकंडरी फ्युएल्स मध्ये हलका कोळसा, लोणारी कोळसा ही सॉलिड फ्युएल्स म्हणजेच घनरूप इंधन आहेत. तर गॅसोलिनला आपल्याकडे इंडियामध्ये पेट्रोल असं म्हणतात. गॅसोलिन हा शब्द अमेरिकेत जास्त वापरला जातो. तर गॅसोलिन, केरोसिन, डिझेल ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल ही सगळी सेकंडरी लिक्विड फ्युएल्स आहेत, म्हणजे दुय्यम अशी द्रवरूप इंधनं आहेत. आणि डिराइव्ड फ्युएल्स मध्ये तिसरा प्रकार वायुरूप इंधनं, याच्यात कोल गॅस, वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस ही त्याची उदाहरणं. मग आतापर्यंत आपण काही गोष्टी शिकलो. इंधन म्हणजे काय, इंधनाचं वर्गीकरण कसं करता येईल, चांगल्या इंधनाच्या क्वालिटीज काय, गुणधर्म काय. मग तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतात का? पहा आता. इंधनाची व्याख्या काय, हाऊ विल यू डिफाईन अ फ्युएल. किंवा दुसरा प्रश्न, आदर्श इंधनांमध्ये कुठले गुणधर्म असले पाहिजेत, इंधनाचं वर्गीकरण कसं कराल. आणि जर हा विषय समजला असेल आतापर्यंत तर तुम्ही काही उदाहरणं देऊ शकाल मला. नैसर्गिक इंधनांपैकी घन, द्रव आणि वायुरूप इंधनांची प्रत्येकी 2 नावं सांगा. आतापर्यंत सांगितलेली माहिती जर कळली असेल तर तुम्हाला याची उत्तरं लगेच देता येतील. सोपी आहेत उत्तरं. हा जमतंय का? आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण या इंधनांविषयी थोडी अधिक माहिती घेऊया आणि त्याचं जे वर्गीकरण केलेलं आहे त्याप्रमाणे ती माहिती घेऊया. उदाहरणार्थ पहिलं नॅचरल फ्युएल्स म्हणजे नैसर्गिक इंधन. दे आर डिराइव्ड फ्रॉम प्लांट ऑर ॲनिमल ओरिजिन. म्हणजे ती कोणापासून बनलेली असतात? तर वनस्पतीजन्य असतात किंवा प्राणीजन्य असतात. मग त्याचं वर्गीकरण मग आपण केलं होतं, घन, द्रव आणि वायुरूप. मग त्याची काही उदाहरणं, त्याचं काही स्पष्टीकरण देता येतं का ते बघू. पहिला त्यातला वर्ग सॉलिड फ्युएल्स, घन इंधन. कोल याला दगडी कोळसा म्हणतात आणि लाकूड ही घन इंधन आहेत. कोल विषयी थोडीशी माहिती घेऊया.
कोल इज अ ब्लॅक मटेरियल ऑफ व्हेजिटेबल ओरिजिन. म्हणजे हे वनस्पतीजन्य असं इंधन आहे. हाऊ इज इट फॉर्म्ड? इट इज फॉर्म्ड बाय द कार्बोनायझेशन ऑफ व्हेजिटेबल मॅटर. It took millions of years to convert trees from swampy forests to convert into coal. दलदल असलेल्या प्रदेशातून जी जंगलं होती त्यातल्या झाडांचं मिलियन्स ऑफ इयर्स नंतर जेव्हा रूपांतर झालं त्याच्यापासून हा कोल तयार झाला. या कोलचे बरेच प्रकार आहेत. देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ कोल्स. They differ in their carbon content. म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं कार्बनचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ पीट कोल याच्यात 50 ते 60% कार्बन असतं. लिग्नाइट कोल याच्यात 60 ते 70% कार्बन असतो. ब्युटिमिनस कोल याच्यात 75 ते 80% कार्बन असतं. आणि शेवटचा अँथ्रसाइट कोल याच्यात 90 ते 95% कार्बन असतं. म्हणजे कार्बनचं प्रमाण इथे वाढत चाललेलं आहे. ॲज द पर्सेंटेज ऑफ कार्बन गोज ऑन इन्क्रीजिंग, द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ कोल गोज ऑन इन्क्रीजिंग. साहजिकच आहे, कार्बनचं पर्सेंटेज वाढलं की कंबसिबल मटेरियल वाढलं म्हणून त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू वाढत चालली. हा कोल कुठे वापरतात? इट इज मेनली यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी अँड कोक. कोक हे दुय्यम फ्युएल आहे, लक्षात ठेवा. आता घन इंधनातला दुसरा प्रकार वूड म्हणजे लाकूड. वूड इज अ टफ मटेरियल दॅट फॉर्म्स द ट्रंक्स अँड ब्रांचेस ऑफ ट्रीज. झाडाचे बुंदे आणि फांद्या ह्यात मुख्यतः हे लाकूड असतं. इट्स केमिकल कंपोजिशन इज सेल्युलोज. हे मुख्यतः सेल्युलोज या पदार्थापासून बनलेलं असतं. इट हॅज अ लो कॅलोरिफिक व्हॅल्यू. कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी आहे. सो इट्स यूज एज अ डोमेस्टिक फ्युएल इज लिमिटेड इन अर्बन एरियाज. म्हणजे शहरी भागात लाकडाचं इंधन म्हणून वापर जो आहे तो अतिशय कमी आहे. पण खेडेगावात तसं नाही. इट इज एक्सटेन्सिव्हली युज्ड ॲज अ मेन डोमेस्टिक फ्युएल इन रुरल एरियाज. घरगुती इंधन म्हणून खेडेगावात हे अजूनही मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. वूड इज मेनली यूज्ड फॉर कुकिंग अँड डोमेस्टिक हीटिंग अँड टू मॅन्युफॅक्चर चारकोल. चारकोल बनवण्यासाठी, घरगुती इंधनासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आता द्रवरूप इंधनाबद्दल बोलूया. क्रूड ऑइल हे द्रवरूप इंधनाचं चांगलं उदाहरण आहे. आता क्रूड ऑइललाच पेट्रोलियम असं सुद्धा म्हणतात. हा जो शब्द आहे ना पेट्रोलियम, तो 2 शब्दांपासून बनलेला आहे. पहिला शब्द आहे पेट्रा, त्याचा अर्थ रॉक. दुसरा ओलेयम, त्याचा अर्थ आहे ऑइल. म्हणजे रॉक मध्ये सापडणारं ऑइल. हे रॉक्स जमिनीच्या खाली असतात बरं का, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मोस्ट ऑफ द पेट्रोलियम इज फाउंड इन रॉक्स far beneath the surface of earth. Petroleum is found in nature in variety of forms. कुठले आहेत हे फॉर्म्स? Right from yellow brown oil to thick black tar, and it has a foul smell. त्याचा थोडा घाणेरडा वास येतो. Crude oil or petroleum is a mixture of hydrocarbons which contain carbon atoms from C1 to C40. क्रूड ऑइल कशाचं बनलेलं असतं? वेगवेगळ्या हायड्रोकार्बन्सचं बनलेलं असतं. याच्यात कार्बन ॲटम्सची संख्या 1 पासून 40 पर्यंत असते. हे जे क्रूड ऑइल आहे याच्यात काही वेळेला गॅस असतो तर काही वेळेला लिक्विड असतं. पेट्रोलियम और क्रूड ऑइल इज अ फॉसिल फ्युएल. याला फॉसिल फ्युएल असं नाव दिलेलं आहे. इट इज मेड मिलियन्स ऑफ इयर्स अगो from tiny decaying dead plants and animals that lived in the sea. अगदी सुरुवातीला त्या समुद्रात होत्या आणि नंतर मग निरनिराळ्या उत्पातांनंतर त्याच्या डिके नंतर मिलियन्स ऑफ इयर्स गेल्यानंतर त्याचं फॉसिल फ्युएल मध्ये रूपांतर झालं.
In general, liquid fuels are preferred to solid fuels. या घनरूप इंधनांपेक्षा द्रवरूप इंधन त्यांना पसंती जास्त आहे. का बरं? बिकॉज लिक्विड फ्युएल्स डू नॉट लीव्ह एनी रेसिड्यू ऑन कंबशन. ज्वलन झाल्यानंतर आपल्या मागे ते काहीही ठेवून जात नाही. अँड दे हॅव ए कॅलोरिफिक व्हॅल्यू बिटवीन 4000 and 8000 kilocalories per kilogram, which is higher than that of solid fuels. थोडक्यात घनरूप इंधनांपेक्षा द्रवरूप इंधनांची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही अधिक असते. साहजिकच त्यांना पसंती जास्त मिळते. आता तिसरा प्रकार गॅशियस फ्युएल्स. याच्यात नॅचरल गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅसेस आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस यांचा अंतर्भाव होतो. प्रत्येकाची थोडी थोडी माहिती घेऊया आपण. त्यातला पहिला प्रकार नॅचरल गॅस. काय असतो हा? इट्स अ नॅचरली ऑकरिंग गॅस. नैसर्गिकरित्या सापडतो. कशाचा बनलेला असतो? कन्सिस्टिंग ऑफ अ मिक्सचर ऑफ मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ही सगळे हायड्रोकार्बन्स आहेत बरं का. मग कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन आणि हिलियम. They are associated with petroleum under the sedimentary rocks. Natural gas contains methane as the main constituent. बघा, मिथेन CH4 किती पर्सेंट असतं? 85%. हे बाकीच्यांचं पर्सेंटेज अगदीच कमी आहे. It may be noted that there are some wells where only natural gas is present and there is no petroleum oil. हे दोन्ही प्रकार आहेत. पेट्रोलियम ऑइल अधिक नॅचरल गॅस किंवा नुसता नॅचरल गॅस, हे दोन्ही सहसा विहिरींमध्ये सापडतात. नॅचरल गॅस हॅज an advantage that it can be supplied directly from gas wells to homes, factories, etc. through underground pipes. म्हणजे ज्या विहिरींमध्ये हा नॅचरल गॅस सापडतो तिथून तो आपल्या घरापर्यंत किंवा फॅक्टरीपर्यंत निरनिराळ्या पाईपलाईन्स घालून त्याच्यातून तो पुरवता येतो. हा फारच मोठा ऍडव्हान्टेज आहे. नॅचरल गॅस बर्न्स विथ अ स्मोकलेस फ्लेम. हा पहा दुसरा ऍडव्हान्टेज. म्हणजे याच्यातून धूर काहीच निर्माण होत नाही. अँड इट डज नॉट प्रोड्यूस एनी पॉयझनस गॅसेस. कुठलेही विषारू वायू याच्या ज्वलनानंतर निर्माण होत नाहीत. इट हॅज अ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, that is 55 kilojoules per gram. चांगलीच मोठी कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. नॅचरल गॅस इज युज्ड ॲज अ डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल फ्युएल. जे घरगुती इंधन म्हणून पण वापरतात आणि इंडस्ट्रियल फ्युएल औद्योगिक इंधन म्हणून पण वापरतात. इट इज यूज टू प्रिपेअर कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक म्हणजे काजळी. विच इज यूज्ड ॲज अ फिलर इन रबर इंडस्ट्री. रबर तयार करण्याच्या पद्धतीमध्ये याचा फिलर म्हणून उपयोग होतो. आता दुसरा प्रकार बघूया, लिक्विड पेट्रोलियम गॅस. याला शॉर्ट फॉर्म मध्ये LPG असं म्हणतात. आपण हा वापरतो घरी. गॅसेस असोसिएटेड विथ पेट्रोलियम कॅन बी लिक्विफाईड बाय अप्लाइंग अ लिटल प्रेशर. किती? साधारणतः 2.5 atmospheres at 20 degrees. अँड हेन्स द नेम. म्हणजे चटकन लिक्विफाय करता येतात हे गॅसेस, म्हणून त्यांना लिक्विड पेट्रोलियम गॅसेस असं म्हणतात. आता याचं कंपोजिशन काय असतं? हे LPG कशाचा बनलेला असतो? इट कंटेन्स प्रोपेन 60%, ब्युटेन 40%. हे त्याचे दोन मुख्य घटक आहेत. आणि मग बाकीचे आहेत ते इम्प्युरिटीज. देर आर सम इम्प्युरिटीज लाईक मिथेन, प्रोपिलीन, ब्युटिलीन, विच आर ऑल्सो कंबसिबल. त्यांचं स्वज्वलन होऊ शकतं. यातला मेन कॉन्स्टिट्युएंट जो आहे तो प्रोपेन. LPG इज हायली इन्फ्लेमेबल. चटकन ज्वलन होतं किंवा ज्वालाग्राही ज्याला आपण म्हणतो तसा हा LPG गॅस असतो. आणि त्याच्या वेपर्स आणि ऑक्सिजन मिळून ते एकत्र ज्वलन होऊ देतात किंवा त्यांचं ज्वलन होतं. गॅस स्टोव्ह मध्ये त्यांचं ज्वलन होतं आणि त्यांच्यापासून हीट प्रोड्यूस होते. LPG हे अतिशय स्वच्छ इंधन आहे. इट इज सप्लाइड इन आयर्न सिलेंडर्स विच कंटेन
14.5 kgs ऑफ द गॅस. मला वाटतं आता तुमच्या घरी सुद्धा तुम्ही गॅस सिलेंडर वापरता, ते तुम्ही पाहिलेले आहेत. त्याच्यात त्या गॅसचं वजन किती असतं? त्याच्यात 14.5 kg असा हा LPG भरलेला असतो. LPG डज नॉट प्रोड्यूस स्मोक और एनी पॉइझनस गॅसेस. हा केवढा मोठा फायदा आहे बघा. इट हॅज हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. चांगलाच मोठा फायदा आहे. द गॅस इज इझी टू स्टोअर आणि ट्रान्सपोर्ट. याचा तर अनुभव आपण दररोज घेतोच. आता तिसरा प्रकार, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आता नॅचरल गॅस काय असतो हे मग आपण पाहिलंय. तो फक्त कॉम्प्रेस करायचा आहे. दिस गॅस प्रोड्युसेस निग्लिजिबल अमाऊंट ऑफ पोल्युटंट. याच्यामुळे हवा दूषित होत नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात होते. आणि पोल्युटंट्स काय असतात? ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन आणि सल्फर. फारच कमी प्रमाणात पोल्युशन होतं. हवा दूषित होण्याचं प्रमाण फारच कमी असतं. म्हणून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसला सुद्धा हल्ली मागणी वाढलेली आहे. सो दीज डेज CNG has been introduced as a substitute for petrol and diesel for running automobiles. मग आपण आता थोडंफार स्पष्टीकरण बघितलं इंधनांचं. मग तुम्हाला काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देता येतील? बघूया देता येत आहेत का. त्याच्यावरून तुम्हाला विषय समजला आहे की नाही हे सुद्धा मला कळेल. इंधन म्हणून लाकडापेक्षा कोळशाचा वापर जास्त होतो. काय कारण? बघा, विचार करा. तुम्हाला जी आता मी माहिती सांगितली त्याच्यात याचं उत्तर आहे. द मिक्सचर मिथेन, प्रोपेन, ब्युटेन एटसेट्रा दॅट इज कॉल्ड LPG. आता याला हे LPG असं नाव का दिलेलं आहे याचं कारण तुम्ही मला सांगा. मग मी तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे कोळसे सांगितले. बिट्युमिनस कोल, अँथ्रासाइट कोल वगैरे वगैरे. कुठल्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सगळ्यात कमी असते? तुम्ही मला याचं उत्तर द्यायचं आहे. आणि आता जी तुम्हाला वायुरूप इंधनं सांगितली त्यात दोन सांगितले, LPG आणि CNG. तर तुम्ही मला सांगायचंय LPG आणि CNG याच्यातला नेमका फरक काय? तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली माहिती विषय जर कळला असेल तर या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. मग हा दुसरा वर्ग जो सांगितला डिराइव्ड फ्युएल्स म्हणजेच दुय्यम प्रकारची इंधनं, त्याच्याविषयी थोडीशी आता माहिती घेऊया. डिराइव्ड फ्युएल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्रायमरी ऑर नॅचरल फ्युएल्स. मला वाटतं याचा अर्थ सहज कळण्यासारखा आहे. याचं वर्गीकरण आपण केलं होतं घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप. प्रत्येक प्रकारचे थोडीशी माहिती घेऊया. पहिल्यांदा सॉलिड फ्युएल्स, घनरूप इंधन. कुठली सांगितली होती? उदाहरण सांगितली होती मग. कोक अँड सांगा, दुसरं सांगा. ठीक आहे, व्हॉट इज कोक? कोक याला दुसरं मराठीत नाव दिलंय हलका कोळसा. आणि दुसरा आहे तो चारकोल म्हणजे लोणारी कोळसा. मग या दोन्हींना घनरूप इंधन असं म्हटलेलं आहे. ही दुय्यम इंधन आहेत हे लक्षात ठेवा. कोक इट इज ऑब्टेन्ड बाय डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ कोल. आता याचा अर्थ काय आहे? डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ हीटिंग ए सबस्टन्स इन ए लिमिटेड सप्लाय ऑफ एअर इज कॉल्ड डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. म्हणजे जी हवा तुम्ही देणार आहात ती नियंत्रित प्रमाणात दिल्यानंतर जी हीटिंगची प्रोसेस आहे त्याला डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन असं नाव दिलेलं आहे. द कोक ऑब्टेन्ड इन दिस वे ॲट 1000 degrees to 1200 degrees that is called hard coke, while that obtained at 700 to 800 degrees that is called a soft coke. याचे दोन प्रकार केलेले आहेत, हार्ड कोक आणि सॉफ्ट कोक. पुढे जाऊया. Coke is a hard, black and amorphous. It contains 70 to 90% carbon. हे कार्बनचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे ज्वलनशीलता याची भरपूर असणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून याची कॅलोरिफिक व्हॅल्यू सुद्धा मोठी असणार आहे. इट्स कॅलोरिफिक व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम
5500 to 7500 kilocalories per kg. It burns with a little smoke. हा फार मोठा फायदा आहे, याच्यापासून अतिशय कमी प्रमाणात धूर निर्माण होतो. दुसरा प्रकार चारकोल, यालाच काही वेळेला वूड चारकोल असं सुद्धा म्हणतात. इट इज ऑब्टेन्ड बाय डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ वूड. इट इज सॉफ्ट, ब्लॅक, पोरस अँड अमॉर्फस. आता दुसरा वर्ग होता आपला तो द्रवरूप इंधनांचा होता. द्रवरूप इंधनांमध्ये क्रूड ऑइल असं उदाहरण आपण सांगितलं होतं. या क्रूड ऑइल बद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. इट इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस हायड्रोकार्बन्स विच बॉईल ॲट डिफरंट टेम्परेचर्स. ईच बॉइलिंग फ्रॅक्शन ऑफ क्रूड ऑइल is separated by fractional distillation in refineries. मग क्रूड ऑइल हे मिक्सचर आहे, वेगवेगळ्या हायड्रोकार्बन्स आहे, प्रत्येकाचा स्वतःचा काहीतरी उत्कलन बिंदू आहे, आणि हे सगळे हायड्रोकार्बन्स फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून वेगवेगळे काढता येतात. गॅसोलीन, केरोसिन, डिझेल ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल ही अशा वायुरूप इंधनांची काही उदाहरणं आहेत. आता प्रत्येकाची थोडक्यात माहिती घेऊया आपण. पहिला प्रकार गॅसोलीन. इट कंटेन्स हायड्रोकार्बन्स कंटेनिंग 5 to 10 कार्बन ॲटम्स. म्हणजे कार्बन ॲटमची संख्या आता कमी आहे. सिन्स इट इज अ मिक्सचर, द बॉइलिंग पॉइंट ऑफ गॅसोलीन रेंजेस फ्रॉम 20 degrees to 70 degrees Celsius. जर एखादं कंपाऊंड हे एकमेव असेल तर त्याचा मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉइंट डेफिनेट सांगता येतो. पण जर मिक्सचर असेल तर प्रत्येक कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असेल. त्यामुळे मग एक बॉइलिंग पॉइंट नाही सांगता येणार, रेंज सांगावी लागेल. म्हणून इथे सांगितलेली ती रेंज 20 to 70 degrees Celsius ॲज ए रेंज ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ गॅसोलीन. कुठे वापरलं जातं गॅसोलीन? तुम्हाला माहिती आहे, आपण दररोज वापरतोय. गॅसोलीन इज युज्ड ॲज अ मोटर कार फ्युएल, म्हणजे स्कूटरमध्ये, कारमध्ये इंधन म्हणून हे आपण वापरतो. अँड फॉर मेकिंग प्लास्टिक्स अँड डिटर्जंट्स. दुसरा प्रकार इंधनाचा केरोसिन, ज्याला आपण रॉकेल म्हणतो. हे सुद्धा हायड्रोकार्बन्स आहेत बरं का. इट कंटेन्स हायड्रोकार्बन्स कंटेनिंग 10 to 14 कार्बन ॲटम्स. म्हणजे आता कार्बन ॲटमची संख्या वाढली. मगा 5 ते 10 होती, गॅसोलीन मध्ये 5 ते 10 होते कार्बन्स, आता 10 ते 14 आलेत. इट्स बॉइलिंग पॉइंट रेंजेस फ्रॉम 170 degrees to 250 degrees. जसे कार्बन ॲटम्स वाढले, हायर हायड्रोकार्बन्स कडे आपण गेलो, तसे बॉइलिंग पॉइंट्स वाढत चालले. 170 to 250 degrees Celsius. इट इज युज्ड ॲन एव्हिएशन फ्युएल. अवकाशयानात हे इंधन वापरलं जातं. घरगुती इंधन म्हणून पण त्याचा वापर होतो. डोमेस्टिक कुकिंग अँड ॲज अन इल्युमिनंट, प्रकाश देण्यासाठी. आपण रॉकेलचे दिवे अनेक वेळेला पाहिलेले आहेत, वापरलेले आहेत. तर प्रकाश देणारे दिव्यांसाठी सुद्धा या रॉकेलचा किंवा केरोसिनचा उपयोग होतो. तिसरा प्रकार आहे डिझेल ऑइल. हा शब्द सुद्धा तुमच्या परिचयाचा आहे पहा. इट कंटेन्स हायड्रोकार्बन्स कंटेनिंग 13 to 15 कार्बन ॲटम्स. द बॉइलिंग पॉइंट ऑफ डिझेल ऑइल रेंजेस फ्रॉम 250 to 350 degrees Celsius. बघा, कार्बन ॲटम्स वाढले, बॉइलिंग पॉइंट्सही वाढले. डिझेल ऑइल इज युज्ड ॲज अ फ्युएल फॉर हेवी व्हेकल्स. निरनिराळे टेम्पोज किंवा ट्रक्स, बसेस यांच्यासाठी डिझेल ऑइल हे इंधन म्हणून वापरलं जातं. जनरेटरसाठी सुद्धा इंधनाचा उपयोग हा डिझेल ऑइलचा केला जातो. चौथा जो प्रकार आहे तो लुब्रिकेटिंग ऑइल्स. म्हणजे तुम्ही याला लुब्रिकेटिंग म्हणजे वंगण असं म्हणता, त्याच्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. इट कंटेन्स हायड्रोकार्बन्स कंटेनिंग 15 to 18 कार्बन ॲटम्स. द बॉइलिंग पॉइंट ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल रेंजेस फ्रॉम 350 to 400 degrees Celsius. लुब्रिकेटिंग ऑइल इज युज्ड एज ए इंडस्ट्रियल फ्युएल. औद्योगिक इंधन म्हणून ते वापरलं जातं. फॉर बॉयलर्स अँड इन फर्नेसेस. निरनिराळ्या फॅक्टरीजमध्ये बॉयलर्स असतात, निरनिराळ्या फर्नेसेस असतात, त्याच्यात या लुब्रिकेटिंग ऑइलचा
उपयोग केला जातो. गेशियस फ्युएल्स कुठली आहेत ही? कोल गॅस, वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस अँड बायोगॅस. वायुरूप इंधनांचे हे 4 प्रकार आहेत. दुय्यम इंधनांपैकी हे 4 प्रकार आहेत. थोडक्यात प्रत्येकाची माहिती घेऊया. कोल गॅस काय असतो हा? कसा तयार करतात? इट इज ऑब्टेन्ड बाय डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ बिट्युमिनस कोल. कोलचे जे निरनिराळे प्रकार पाहिले होते त्याच्यातला हा एक प्रकार आहे बघा, बिट्युमिनस कोल. आणि कुठल्या टेम्परेचरला हे केलं जातं? 1000 डिग्रीज टू 1200 डिग्रीज. कोल गॅस कंटेन्स म्हणजे त्याचं कंपोजिशन दिलंय पहा. हायड्रोजन 49%, मिथेन 32%, carbon monoxide 8%, carbon dioxide and oxygen together 6%, and small amount of other hydrocarbons 5%. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल मुख्य घटक काय आहे याचा. तो आहे हायड्रोजन आणि त्याच्या खालोखाल दुसरा आहे तो मिथेन. इट्स कॅलोरिफिक व्हॅल्यू इज 4500 किलो कॅलरीज पर kg. कोल गॅस इज मेनली युज्ड ॲज अन इंडस्ट्रियल फ्युएल. औद्योगिक इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. दुसरं द्रवरूप इंधन वॉटर गॅस. कशाचा बनलेला असतो हा? ए मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साईड 42% अँड हायड्रोजन 48%, दॅट इज कॉल्ड वॉटर गॅस. 48 आणि 42 म्हणजे 90 झाले. उरलेले 10 काय आहेत? इट कंटेन्स इम्प्युरिटीज. कशाच्या? ऑफ नायट्रोजन 4 to 5% अँड कार्बन डायऑक्साईड 3 to 5%. म्हणजे उरलेले 10% जे आहेत ते या इम्प्युरिटीजचे असतात. इट इज प्रिपेअर्ड बाय पासिंग स्टीम ओव्हर व्हाईट हॉट कोक ॲट अबाउट 1000 डिग्री सेल्सिअस. तुम्ही जर कोळसा गरम करायला सुरुवात केली तर तो गरम होता 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 पहिल्यांदा रेड होतो, लाल होतो, आणि खूप हीट केलात, हायर टेम्परेचरला गेलात तर मग तो व्हाईट दिसायला लागतो, पांढरट दिसायला लागतो. म्हणजे हायर टेम्परेचरला म्हणजे 1000 डिग्रीच्या सुमारास तो पांढरा दिसायला लागतो. व्हाईट हॉट कोक. मग ते इक्वेशन दिलेलं आहे C+H2O gives you CO+H2. The calorific value of water gas is 25 and factor of hydrogen and ammonia. खरं तर त्याचा एक कंपोनंट हायड्रोजन आहेच, त्यामुळे वॉटर गॅस तसाच्या तसा हायड्रोजनचा सोर्स किंवा स्त्रोत म्हणून तुम्हाला वापरता येईल. आणि अमोनिया तयार करायला सुद्धा याचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो युज्ड ॲज अन इंडस्ट्रियल फ्युएल अँड फॉर वेल्डिंग पर्पज. आता तिसरा प्रकार प्रोड्युसर गॅस. ए मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साईड 30% and nitrogen 60% is called producer gas. It contains impurities of hydrogen 3 to 6% and carbon dioxide 3 to 5%. It is prepared by passing air and just mixture of nitrogen and oxygen over white hot coke at 1000 degrees. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? या प्रोड्युसर गॅसचे जे 2 मुख्य घटक आहेत, जे कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन, याच्यातला नायट्रोजन हा ज्वलनशील नाही. कार्बन मोनॉक्साईडच फक्त ज्वलनशील आहे. म्हणजे इंधन म्हणून याचा फायदा फारसा होणार नाही. त्याची किंमत कमी झाली आहे इंधन म्हणून. मग त्या मानाने वॉटर गॅसमध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन दोन्ही ज्वलनशील होते. त्यामुळे साहजिक एखादा जर मनुष्य म्हणला की वॉटर गॅस जास्त चांगला आहे प्रोड्युसर गॅसपेक्षा इंधन म्हणून, तर ते बरोबरच आहे नाही का. मग हा प्रोड्युसर गॅस तयार करण्याची पद्धत दिलेली आहे, त्याची रासायनिक समीकरण इथे दिलेली आहे. CO आणि N2 याचा मिळून प्रोड्युसर गॅस होतो. द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ प्रोड्युसर गॅस इज 1100 to 1700 kilocalories per kg. Producer gas is used as a fuel in metallurgical processes. धातू जेव्हा वितळवतात किंवा ओर पासून धातू वेगळा केला जातो त्याला मेटलर्जिकल प्रोसेसेस असं म्हणतात. त्या ठिकाणी हा प्रोड्युसर गॅस वापरला जातो.
अँड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास अँड स्टील तिथे पण हा वापरला जातो. द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ प्रोड्युसर गॅस इज लोअर दॅन दॅट ऑफ वॉटर गॅस. सो वॉटर गॅस इज अ बेटर फ्युएल दॅन प्रोड्युसर गॅस. आत्ताच आपण म्हटलं की वॉटर गॅस याची ज्वलनशीलता जास्त आहे म्हणून ते जास्त चांगले इंधन आहे प्रोड्युसर गॅसपेक्षा. पुढे चौथा प्रकार बायोगॅस. हा गेल्या काही वर्षापासून बराच प्रसिद्ध झालाय, पॉप्युलर झालेला आहे. द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ बायोगॅस इज मिथेन 65%. The other constituents are CO2, H2S and traces of water vapor. It is prepared by the fermentation of slurry of animal dung, म्हणजे शेण, excreta म्हणजे उत्सर्जित पदार्थ, in water at 35 degrees Celsius. इथे टेम्परेचर महत्वाचं आहे, 35 डिग्रीज, आणि प्रोसेस फर्मेंटेशन, त्याच्या साह्याने या गॅसची निर्मिती होते. आणि त्यात आणखी एक कंडिशन आहे बरं का, इन ॲब्सेन्स ऑफ एअर बाय दी एनारोबेरिक बॅक्टेरिया प्रेझेंट इन द डंग. हे ठराविक प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात, अनायरोबिक बॅक्टेरिया, त्यांच्यापासून यांची निर्मिती होते किंवा त्यांच्या मदतीने याची निर्मिती होते. बायोगॅस इज युज्ड एज अ फ्युएल फॉर हीटिंग अँड फॉर हाऊस होल्ड कुकिंग. घरगुती इंधन म्हणून हे वापरलं जातं. मग आता आपण इंधनांची बरीच माहिती घेतली. घनरूप इंधन, वायुरूप इंधन, द्रवरूप इंधन. यात सगळ्यामध्ये जास्त चांगलं इंधन कुठलं? आतापर्यंत जे गुणधर्म तुम्ही पाहिलेत, वाचलेत, अभ्यास केलेत, त्याच्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. द्रवरूप इंधन आणि घनरूप इंधन यांना काही मर्यादा आहेत. त्या मानाने वायुरूप इंधनांना मर्यादा फारशा नाहीत. त्यामुळे वायुरूप इंधन ही घनरूप आणि द्रवरूप इंधनांपेक्षा अधिक चांगली मानली गेलेली आहेत, अधिक फायदेशीर मानली गेलेली आहेत. Gaseous fuels have following advantages over solid and liquid fuels. कुठले ते advantages? Gaseous fuels do not leave any residue. ज्वलन झाल्यानंतर मागे ते काहीही ठेवून जात नाही. Hence they are called ashless fuels. Ashless म्हणजे राख न देणारी इंधन. They can be ignited easily. चटकन ते ज्वलन त्याचं करतायत. And their burning can be regulated and controlled. तुम्हाला हव्या त्या वेगाने त्याचं ज्वलन करता येतं आणि त्याचं नियंत्रण पण करता येतं. दे आर इझी टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट. साठाही सोप्या रीतीने करता येतो आणि वाहन पण त्याचं तसंच करता येतं. ते अतिशय सोपं आहे. दे कॅन बी कॉम्प्रेस्ड. ते दाबाखाली लिक्विफिकेशन म्हणजे लिक्विड करता येते त्याचं आणि ते सिलेंडर्स मध्ये भरता येतं किंवा पाईपलाईन्स मधून त्याचा पुरवठा करता येतो. दे हॅव हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू हाय असते. आता ही जी माहिती सांगितली याच्यावरनं तुम्हाला एक दोन प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देता येतील का बघूया. सांगा बघू. हलका कोळसा आणि दगडी कोळसा यात काय फरक आहे? कोक आणि कोल याच्यात काय फरक आहे? Give the names of any two secondary liquid fuels with their boiling points. मी आता तुम्हाला बरीच द्रवरूप इंधनं सांगितली, मग त्यापैकी कुठलीही दोन नावं तुम्ही मला सांगा आणि त्याचे उत्कलनांक सांगा. बघू येतं का तुम्हाला? पुढे आतापर्यंत तुम्ही जे शिकलात त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल का? Give the composition of coal gas, water gas, producer gas. Which of them has the highest calorific value? पुढचा प्रश्न. What is biogas? How is it prepared? मग याचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे. आता वायुरूप इंधने ही घनरूप आणि द्रवरूप इंधनांपेक्षा अधिक चांगली का असतात? नुकतंच मी याचं उत्तर दिलेलं आहे, आठवा. तुम्हाला सांगता येते की याचं उत्तर जर येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला विषय समजलेला आहे. आणि
हा विषय अतिशय सोपा आहे. थोडासा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की दररोजच्या व्यवहारात या गोष्टीचा आपण उपयोग करत असल्यामुळे याचा अभ्यास फारसा काही कठीण नाही. मला जे सांगायचं होतं ते सगळं सांगून संपलेलं आहे. आता तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला जरूर विचारा. त्याच्यासाठी मी तुम्हाला माझा ईमेल ॲड्रेस देतो. तो आहे pgpol@mkcl.org. मी तुमच्या प्रश्नांची, शंकांची वाट पाहतोय. विषय समजला असेल, नसेल, ज्या काही शंका असतील जरूर न घाबरता मला विचारा. ठीक आहे, भेटूया आपण पुन्हा. धन्यवाद.